कबाली 2020 पहाटे 5 वाजता रिलीज होणारा पहिला चित्रपट। कबाली पाहण्यासाठी कॉर्पोरेट ऑफिसेसना सुट्टी आहे। काही कंपन्यांकडून तर कर्मचाऱ्यांसाठी तिकिटे स्पॉन्सर केली आहेत। एअर एशियाच्या विमानावर कबालीचं पोस्टरद्वारे प्रमोशन झालंय। एअर एशियाकडून चेन्नईला जाण्यासाठी खास विमान आहे। रिलीज होण्याआधीच कबालीनं तब्बल 200 कोटींची कमाई केली आहे। 65 वर्षीय रजनीकांतचा कबाली हा 159वा चित्रपट आहे। कबालीसाठी 160 कोटींचा खर्च आलाय, जो रिलीज आधीच वसूल झालाय। जगभरात 12,000 स्क्रीनवर एकाच वेळी कबाली रिलीज होतोय। चीनमध्ये कबालीच्या 450 स्क्रीन तर अमेरिकेत तब्बल 400 स्क्रीन आहेत। मलेशिया, इंडोनेशिया आणि जपानमध्ये मिळून 300 स्क्रीन आहेत। तब्बल 6,500 थिएटर्समध्ये फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल होता, तर 3,500 थिएटर्समध्ये पहिल्याच दिवशीची तिकिटे बुक झाली आहेत। तब्बल 2,000 स्क्रीनवर पुढचे 3 दिवस फिल्म हाऊसफुल आहे। उत्तर भारतातल्या 1,000 स्क्रीनवर रिलीज होणारी ही पहिली दाक्षिणात्य फिल्म आहे। रिलीज आधीच फिल्म लीक होऊनही आठवडाभर हाऊसफुल आहे। फ्रान्सच्या ली ग्रँड रेक्स या जगातल्या सर्वात मोठ्या थिएटरमध्ये कबाली रिलीज झाली। ली ग्रँड रेक्समध्ये रिलीज होणारी कबाली ही भारतातली पहिली फिल्म ठरली आहे। कबालीच्या ट्रेलरला एका आठवड्यात 2.5 कोटी व्ह्यूज मिळालेत, तर पुद्दुचेरीत शौचालय बांधा आणि तिकीट फ्री मिळवा अशी योजना आहे।